साखरेचा अजिबात वापर न करता मस्त असा आपला राखी पौर्णिमेसाठी नारळी भात तयार झाला आहे. घरभर खूप छान सुगंध दरवळत आहे. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या स्वाद होम किचन चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर रेसिपीला सुरुवात करू. 1 वाटी बासमती तांदूळ घेतला आहे. तुम्ही तुमच्या घरातील कोणतीही वाटी वापरू शकता. नारळी भात करण्यासाठी बासमती तांदळाचाच वापर करा, म्हणजे भात छान मोकळा होईल. अगदी हलक्या हाताने 2 पाण्याने हे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे, म्हणजे तांदळाचे दाणे मोडणार नाहीत. आता या तांदळामध्ये तांदूळ बुडेल इतपत पाणी टाकून 10 मिनिटं भिजत ठेवून द्यायचे. तांदूळ भिजेपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊ. सर्वप्रथम गूळ चिरून घेऊ. येथे मी केमिकल फ्री गूळ घेतला आहे. असा गूळ चिरून घ्यायचा आहे. ज्या वाटीने तांदूळ घेतले आहेत त्याच वाटीने गूळ खोबरेही मोजून घ्यायचे आहे. येथे 1 वाटी खोवलेल्या ओल्या नारळाचा चव घेतला आहे. 20 ते 25 काजू घेतले आहेत. याचे मोठाड तुकडे करून घ्यायचे आहेत. 15 ते 20 बदाम घेतले आहेत. त्याचेही मोठे तुकडे करायचे आहेत. ड्रायफ्रूटचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. बाकी सर्व तयारी झाली आहे. तांदूळ ही 10 मिनिटं भिजले आहेत. सर्वप्रथम 2 वाट्या पाणी गरम करायला ठेवायचे. आपण 1 वाटी तांदूळ घेतला आहे. तांदळाच्या दुप्पट पाणी घ्यायचे आहे. गार पाणी अजिबात वापरायचे नाही. भात भिजक होईल, मोकळा होणार नाही आणि व्यवस्थित शिजणारही नाही. गरम कढईत 1 चमचा तूप टाकून 4 लवंगा, दालचिनीचे 2 तुकडे टाकून तुपावर 1 मिनिटभर परतून घ्यायचे. गॅस मंद ठेवायचा. त्यामध्ये तांदूळ टाकून मिनिटभर परतून घ्यायचे. दोन वाट्या उकळलेले पाणी टाकायचे. चवीपुरते मीठ टाकून छान मिक्स करून घ्यायचे. पहिली उकळी आली की अर्धे झाकण ठेवायचे, म्हणजे ओतू जाणार नाही. खळखळून उकळी आली की भातावर पूर्ण झाकण ठेवायचे आणि मंद गॅसवर भात शिजवून घ्यायचा. 2-3 मिनिटांनी झाकण उघडून पाहायचे. असा भात थोडा हलवून घ्यायचा. थोडे पाणी आहे अजून. भातातील सर्व पाणी आटले आहे. बघा किती छान मोकळा आपला भात तयार झाला आहे. आता हा भात एका ताटात प्रथम थंड करायला ठेवून घेऊ. भात मस्त मोकळा फडफडीत झाला आहे. जिरा राईस, फ्राईड राईस यासाठीही तुम्ही अशा प्रकारचा भात वापरू शकता. यातील लवंग आणि दालचिनीचे तुकडे बाजूला काढून घ्यायचे. बघा, भाताचे शीत एकमेकांना अजिबात चिटकत नाहीत. भात शिजल्यावर असा अखंडही राहिला पाहिजे आणि असा शिजला पण पाहिजे. गरम पॅनमध्ये 2 चमचे तूप टाकायचे. त्यामध्ये बदाम, काजू आणि छोटी पाववाटी मनुके परतून घ्यायचे. ते परतून झाले की यामध्ये 1 वाटी खोवलेले खोबरे टाकायचे आणि 2 मिनिट परतून घ्यायचे, म्हणजे त्यातील कच्चापणा ओलावा जाईल. त्यामुळे भात 2-3 दिवस छान टिकतो. आता यामध्ये गूळ मिक्स करून हे सर्व छान परतून घ्यायचे. पाव चमचा वेलची पूड टाकायची, म्हणजे भात अजून स्वादिष्ट होईल. गूळ छान वितळला की त्यामध्ये मोकळा केलेला भात टाकून मिक्स करून घ्यायचा. भात परतताना अगदी हलक्या हाताने परतायचा, म्हणजे शिते मोडणार नाहीत. यामध्ये 3 चमचे तूप टाकून घेऊ. आता यावर झाकण ठेवायचे आणि एक दणदणीत वाफ आणायची. आपला मस्त असा नारळी भात तयार झाला आहे. तुम्ही पाहू शकता, कलरही किती छान आला आहे. नारळी भाताचा काय मस्त घमघमाट सुटला आहे. तुम्ही हा नारळी भात नक्की बनवा. तर असा हा अगदी सोपा, पारंपरिक आणि सुगंधी नारळी भात यंदाच्या राखी पौर्णिमेला नक्की करून पहा.